हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू डे 45. तर प्रियांशला स्कूलमधून पिक केला आणि त्यानंतर मला आणि प्रियांशला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही दोघांनी नाश्ता केला. आजचा दिवस तसा खूप हेक्टिक होता कारण आम्हाला आज करायची होती फायनल शिफ्टिंग. जे घरामध्ये छोटं मोठं सामान होतं ते सगळं क्लिअर केल्यानंतर आज ओनरला आम्हाला कीज हँडओव्हर करायच्या होत्या. तर हे आमचं भाड्याचं घर. गेली 8 वर्ष आम्ही भाड्यानेच राहतोय. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण 8 वर्षामध्ये आम्ही 5 वेळा शिफ्टिंग केलं आहे. पण आजची शिफ्टिंग खूप खास होती कारण यानंतर आम्ही परत कधी शिफ्टिंग नाही करणार आहे. सगळेच खूप खुश होते कारण आम्ही फायनली आमच्या हक्काच्या घरामध्ये शिफ्टिंग करणार होतो. मी माझे कपडे ठेवायला घेतले आणि मग मला समजलं हे कपाट आता मला पुरत नाही आहे. तरी पण कसे बसे मी काही कपडे छाटले आणि मग त्यानंतर जे महत्त्वाचे होते तेच कपडे ठेवले. कपडे ठेवायला लगभग मला 2 तास लागले. दिवसभर ही सगळी कामं करून झाल्यानंतर संध्याकाळी मी स्टोवची पूजा केली. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी बनवायला घेतला शिरा. घरामध्ये अवेलेबल असलेल्या सामानामध्ये शिरा बनवला आणि त्यानंतर आज संध्याकाळचं जेवण तर मम्मीकडे असल्यामुळे जेवणाचा काही टेन्शन नव्हतं मला. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या नवीन घरामध्ये मी कुठलीच जुनी वस्तू आणली नाही आहे. तर भांड्यांपासून सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये नवीन होत्या. पण तरी पण काही गोष्टी आम्हाला कमी पडत होत्या, त्यामुळे त्या घेण्यासाठी आज आम्हाला डीमार्टला जावं लागलं. संध्याकाळच्या जेवणाचा व्याप नसल्यामुळे आम्ही दोघं आज डीमार्टला गेलो आणि ज्या ज्या महत्त्वाच्या वस्तू होत्या त्या खरेदी करून घेऊन आलो. अशा प्रकारे आजचा दिवस संपला. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.